कोल्हापुरातील अभिनंदन पाटील या तरुण शेतकऱ्यानं आपल्या भागातील पारंपरिक ऊस शेतीला फाटा देण्याचा निर्णय घेतला आणि ऊसाला भाजीपाला पिकाचा पर्याय दिला। 2 एकरातील काही भागात ढोबळी मिरचीची तर काही भागात हिरव्या मिरचीची लागवड केली। याच पिकातून अभिनंदनला आज ऊसापेक्षा कितीतरी जास्त उत्पन्न मिळतंय। एका सरळ रांगेत पसरलेली ही ढोबळी मिरचीची झाडं, त्याला लागलेल्या हिरव्या गार ढोबळ्या मिरच्या आणि त्याच्या बाजूलाच असणारा हा हिरव्या मिरचीचा प्लॉट। कोल्हापुरातल्या चिंचवडच्या अभिनंदन पाटील या तरुण शेतकऱ्याची ही शेती। अभिनंदनला लहानपणापासूनच शेतीची आवड, मात्र शिक्षण सुरू असल्यानं शेतीत लक्ष देता येत नव्हतं। 2005 साली अभिनंदनचं B.Com पूर्ण झालं, मात्र त्याच वर्षी अभिनंदनच्या वडिलांचं निधन झालं आणि शेतीची सगळी जबाबदारी अभिनंदनवर येऊन पडली। यानंतर अभिनंदननं शेतीत पूर्ण वेळ लक्ष घालायला सुरुवात केली। स्थानिक ऊस पिकाला भाजीपाला पिकांचा पर्याय दिला। यंदा जानेवारी महिन्यात अभिनंदननं आपल्या 50 गुंठे क्षेत्रात ढोबळी मिरचीची लागवड केली, तर राहिलेल्या 35 गुंठ्यामध्ये हिरव्या मिरचीची लागवड केली। माझे वडील देखील शेतीच करत होते। माझ्या वडिलांची जमीन ही 4.5 एकर जमीन होती। त्यानंतर वडील हे ऊसाची शेती जास्त करत होते व त्यानंतर मी ज्यावेळी मी शेतीकडे वळलो त्यावेळी मी ऊस म्हणा किंवा भाजीपाला ही पिके घेत गेलो। मिरचीच्या लागवडीपूर्वी अभिनंदननं जमीन चांगली नांगरून घेतली। त्यात DAP, सिंगल सुपर फॉस्फेट, निंबोळी पेंड, करंजी पेंड या खतांचे बेसल डोस दिले। बेड तयार केले। पाण्याच्या बचतीसाठी त्यावर ठिबकच्या लॅटरल अंथरल्या, मल्चिंग पेपर अंथरला आणि त्यावर ढोबळी मिरचीच्या रोपांची रोवण केली। 50 गुंठ्यांसाठी अभिनंदनला ढोबळी मिरचीची 17,000 रोपं लागली, तर उरलेल्या 35 गुंठ्यामध्ये याच पद्धतीनं VNR 109 या जातीच्या मिरचीच्या रोपांची लागवड केली। लागवडीनंतर दर 4 दिवसांनी कीडनाशक आणि बुरशीनाशकाच्या फवारण्या घेतल्या। ह्यावेळचा दुष्काळ व ह्यावेळची पाण्याची कमतरता ह्याचा आम्ही हे अंदाज बघून ह्यावेळी आम्ही 109 ही जात करायची ठरवलं मिरचीची। व आता आम्हाला साधारण मिरचीची लागण ही आम्ही 25 फेब्रुवारीला ही लागण केली। 15 फेब्रुवारी या दिवशी ही रोपं आणून आम्ही 1.5 फुटाच्या एका बेडवर 1.5 फुटाच्या अंतराने म्हणजे एकाच बेडला तसं म्हटलं तर झिगझॅग पद्धतीने मी हे अंतर केले। लागवडीनंतर 45 दिवसांनी मिरची तोडणीस तयार झाली। पहिल्याच तोड्याला 300 किलो ढोबळी मिरची तर 150 किलो हिरव्या मिरचीचं उत्पादन मिळालं। आठवड्यातून एकदा या मिरचीची तोडणी केली जाते आणि ही मिरची पोत्यात भरून सांगली बाजारपेठेत पाठवली जाते। आतापर्यंत ढोबळी मिरचीचे 5 तोडे झाले असून त्यातून 10 टन ढोबळी मिरचीचं उत्पादन मिळालंय। याला सांगली बाजारपेठेमध्ये किलो मागे 40 ते 45 रुपयांचा दर मिळालाय। अजून 2 ते 2.5 महिने यातून उत्पादन सुरू राहणार आहे। अभिनंदनला यातून 30 टन ढोबळी मिरचीच्या उत्पादनाची अपेक्षा आहे। त्याला 40 रुपयांचा जरी दर मिळाला तरी या प्लॉटमधून त्याला 16 लाख रुपयांचं उत्पन्न मिळेल। यातून रोपं, खतं, कीटनाशकं, ठिबक, वाहतूक, मजुरी असा 4.5 लाखांचा खर्च वजा जाता अभिनंदनला 11 ते 12 लाखांचा निव्वळ नफा होणार आहे। तर मिरचीचे आतापर्यंत 4 तोडे झाले असून 8 टन मिरचीचं उत्पादन मिळालंय। या मिरचीला सांगली बाजारात किलो मागे 50 ते 55 रुपयांचा दर मिळालाय। अजून 6 महिने या मिरचीचं उत्पादन सुरू राहणार असून त्यातून 12 लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा अभिनंदनला आहे। यातून रोपं, खतं, कीटनाशकं, मजुरी, वाहतूक असा सगळा मिळून 4 लाखांचा खर्च वजा केला तर अभिनंदनला 8 लाखांच्या निव्वळ नफ्याची अपेक्षा आहे। म्हणजेच 2 एकरातून अभिनंदनला यंदा 18 ते 20 लाखांचं निव्वळ उत्पन्न मिळेल। आम्हाला अपेक्षा आहे एकूण 50 गुंठ्या क्षेत्रामध्ये 40 टनापर्यंत ॲव्हरेज निघेल व 40 टनाचा आम्हाला 40 रुपयाच्या हिशोबाने जर आपण दर धरला किलो मागे तर 40 टनाचा साधारण 16 लाख रुपये होतो। आज अखेर 8 टन माल निघालेला आहे व 2-2.5 महिन्यामध्ये एक 17-18 टन माल निघणार आहे। खर्च वाचा जाता आम्हाला साधारण 50 रुपये प्रति किलोच्या हिशोबाने जर धरला तर 12 लाख रुपये उत्पादन भेटेल। इतर पिकांपेक्षा भाजीपाला पिकाला अतिरिक्त कष्ट घ्यावे लागतात, तर बाजारातील पडणाऱ्या दराचाही धोका असतो। मात्र हा धोका पत्करून अभिनंदननं भाजीपाला पिकाकडे वळायचा निर्णय घेतला, ज्याचा फायदा यंदा त्याला नक्कीच झालाय। चंद्रशेखर खोले, ABP माझा, कोल्हापूर।